इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा आहे ती हर्षवर्धन पाटील यांचीच. आज त्यांनी बावडा लाखेवाडी या गटामध्ये दौरा केलेला आहे. आपल्या बरोबर हर्षवर्धन पाटील आहेत. कशा पद्धतीनं हे दौरा होता आजचा आणि कसा प्रतिसाद लाभला? नाही, गेले महिना दीड महिना झाला आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असंच जातोय आणि जनता दरबार, जनतेच्या अडीअडचणी आणि म्हणून काटी वडापुरी हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा शेवटचा मतदारसंघ राहिला होता. म्हणून आज सकाळी मोठ्या संख्येने ह्या जनता दरबाराला लोक उपस्थित राहिले आणि साधारणतः जनता दरबार हा अडीअडचणी आणि विकास कामांच्या प्रश्नाच्या बाबतीतला होता. पण पहिला अजेंडा लोकांनीच हातात घेतला की विधानसभेच्या निवडणुकीचं काय, आणि म्हणून जनतेचा आग्रह प्रचंड आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मी कशी लढवायची, काय लढवायची ती तुम्ही ठरवा, पण तुम्ही उभा राहिला पाहिजे हा आमचा आग्रह आहे, असा जनतेचा आग्रह आहे. आणि मला असं वाटतं उद्याचा पितृ पंधरवडा संपल्यानंतर आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते एकत्र बसू आणि या संदर्भामध्ये काय योग्य निर्णय घ्यायचा ते घेऊ. समस्यांबरोबरच नागरिकांनी रामकृष्ण हरी वाजवत होते असं सातत्याने, एक नव्हे तर अनेक नागरिकांनी या ठिकाणी एक घोषणा देत होती. तुम्ही देखील या ठिकाणी होता, तर कसं पाहता याकडे? काय लोकांच्या भावना आहेत त्या, आणि शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आणि मी पहिल्यांदा बघतोय की जनरली आम्ही मतदान कोणाला करणार ही माणसं बोलत नाहीत, फक्त होय म्हणतात, बोलत नाहीत. पण आता मला ह्या दीड महिन्यामध्ये तालुक्यामध्ये असं दिसतंय की माणसं, मतदारच खुल्या पद्धतीने बोलायला लागलेला आणि नुसता तो ह्या बाजूनी नाही तो दुसऱ्या बाजूनी सुद्धा ज्या चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण आता मतदार बोलायला लागलेले आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीची जागरूकता ही इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जनतेला असं वाटतं की एखादा चांगला सुशिक्षित माणूस, सुसंस्कृत, प्रश्न मांडणारा, सभागृहामध्ये आपल्या तालुक्याची भूमिका मांडणारा, तालुक्याच्या विविध घटकांना बरोबर घेऊन जाणारा आणि समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व धर्म समभाव, त्यानंतर जाती जातीमध्ये कुठला तेढ नको, वाद नको, आणि प्रत्येक कुटुंबामध्ये गुण्यागोविंदानं त्याची प्रगती व्हावी हा विचार ह्या तालुक्यामध्ये रुजला गेलेला आहे. आज नाही, 52 सालापासून रुजला गेलेला आहे. त्याला कुठेतरी तडा गेला ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये. गावागावात भांडणं लागली, गावागावामध्ये वितुष्ट निर्माण झालं, समाजात तेढ निर्माण झाली, ठराविक लोकांचेच किशे भरायला लागले, मुठभर माणसं श्रीमंत झाली, अतिश्रीमंत झाली आणि बिचारा गरीब तो अजून गरीब झाला. हे ह्या दरबारामधूनच लोक स्पष्ट बोलतायत. मला वाटतं ही गंभीर स्थिती आहे. आता शेवटी ह्याला उत्तर लोकशाहीच्या निवडणुकाच आहे, आता लोक ठरवतील. सुधीर मुनगंटीवार काल असे म्हणाले की आजपर्यंत आमच्या बरोबर हर्षवर्धन पाटील आहेत आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे, तर तुमचं काय बोलणं झालंय का? नाही, त्यांचं काय माझं एवढ्यात काय माझं बोलणं झालेलं नाही. ते आमचे मित्र आहेत, ते काय माझ्याशी बोललेले नाहीत, त्यामुळं त्यांचा काय माझा संपर्क झालेला नाही. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिष्ट सोहळ्याच्या निमित्तानं शरद पवार देखील त्या ठिकाणी असणार, तुम्ही बी त्याच व्यासपीठावर असणार आहात, काय चर्चा होईल असं वाटतं? नाही, ते मला निमंत्रण आलेलं आहे, तो काही राजकीय कार्यक्रम नाही. धैर्यशील मोहिते जे आपले खासदार आहेत, वाढदिवसाचा कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा, त्या निमित्ताने त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे. ते निमंत्रण मला आलेलं आहे, तो काही राजकीय कार्यक्रम नाही. पितृ पंधरवडा झाल्यानंतर तालुक्याला वेगळं काही पाहायला मिळेल असं वाटतंय का? नाही, आता पितृपण झाल्यानंतर सगळ्या लोकांशी बसून ह्या सगळ्या लोकांच्या, जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याचा बसून आम्हाला योग्य पद्धतीने सगळ्याशी चर्चा करून पुढे निर्णय घ्यावा लागेल. भावनांचा आदर तुम्ही करणार आहे का त्यांच्या? साहजिकच आहे त्यांचा. साहजिक आहे, लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना असतातच की त्या, आणि शेवटी लोकशाहीमध्ये भावनेला महत्व आहे. कारण शेवटी तो मतदार आहे, तोच मतदान करणार आहे. बाहेरच्या माणसांनी भावना व्यक्त केली, तो काय मतदान करणार आहे का आपल्याला? इथं जो मतदार आहे तो ज्यावेळेस भावना व्यक्त करतो त्यावेळेस त्या भावनेचा सुद्धा विचार साधक बाधक सगळ्या दृष्टीने करावाच लागेल. नागरिकांच्या भावनेचा विचार तुम्ही करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. जावेद मुलानी, झी 24 तास, इंदापूर.